थकवा, झोप आणि लक्ष केंद्रित करण्यास त्रास होणे असं होतं अनेक वेळेला. सलग एक विचार करणं चालू आहे आणि थोडासा विचार केला की विचाराची साखळी तुटते. अरे मगाशी काय म्हटलं ते आठवत नाही. असं होतं अनेक वेळेला. म्हणजे काय तर फुडणीस टाकण्यासाठी वस्तू काय काय लागतात. ते अमुक एक वस्तू आणायला संपले म्हणून गेले की बाई फुडणी टाकायला जे काही लावलेलं ना गॅस ते विसरली. वस्तू गेली आणायला. म्हणजे किती महत्वाची गोष्ट आहे. ते गेलं तेल जळून. जळून म्हणजे काय धूर यायला लागला. इतकं विसरायला होतं. आणि ह्या अतिशयोक्ती नाही. म्हणजे फोडणी करपली, जळाली म्हणून दुसऱ्या माणसाने सांगितलं आमच्या बायकोला असं झालं. काय दोष करा ते बघा. विसरली ती, लक्षात नाही राहिलं तिला की इतकं विसरणपणा होतो. म्हणजे असं साध्या साध्या गोष्टी विसरलं ना, समजा काय रुमाल विसरलाय कुठेही जाऊ दे. अरे पण किती महत्वाची गोष्ट आहे. गॅस बंद करायला विसरलं तर किती धोक्याचं आहे. काय बर्नर स्विच काय सुद्धा. मग ती जो काही विसरायला होणे ही जी क्रिया आहे त्याच्यामध्ये त्या स्त्रीला अपराधीपणाची भावना निर्माण होते. ती महत्वाची आहे. समजा काय गॅस चालू राहिला तर जळेल, सिलेंडर संपेल, नो प्रॉब्लेम. पण तिला नंतर ते अपराधी वाटत राहतं ना, ते काय पूर्णी सगळी करपून गेल्यामुळे आणि काय जे झालं असेल त्याच्यामुळे तो तिचा कॉन्फिडन्स जेव्हा लो होतो तेव्हा तो त्रासदायक असतो. मला सांगायचं त्यातलं काय आहे, गॅस जळाला जाऊ दे, काय प्रसंग घडून गेला. त्या बाईला 6 महिने खात राहतो. थोड्या थोडक्या काळ नाही, आयुष्यभर जी गोष्ट मी इतकी नीट शिताफीने चांगली व्यवस्थित करते ती गोष्ट माझ्याकडनं राहिलीच कशी. रात्री दुधाच्या पातेलीवर झाकण ठेवणे, ते फ्रीजमध्ये ठेवणे, या किती महत्वाच्या आणि सोप्या गोष्टी आहेत. पण जातं विसरून. आणि या वयात ह्या अशा गोष्टी विसरायला होतात. समजून घेणे याच्यासाठी नवऱ्याचा सुद्धा तेवढाच रोल आहे. राहिलं समजा तुझ्याकडनं झाकण ठेवायचं तर तू उठलास तर तू ठेवलंस तर काही बिघडत नाही तुझं. वाद कुठे निर्माण होता. तो त्या झोपलेल्या बाईला सकाळी तो कधीतरी उठतो आणि तो त्या दुधाच्या पातेल्यावर तू झाकण का ठेवलंच नाही म्हणून त्या सकाळी 5 आणि 6 वाजता त्या टणटण चालू असतं सगळं. तुला समजलं तू ठेवायचं ना रात्री. मग बघू त्याचं काय करायचं. वादाचे प्रसंग हे फार मोठे प्रसंग घडावे लागत नाही ना, सोपे सोपे असतात बारीक बारीक. त्याच्यावरनं वातावरण 2-2, 4-4 दिवस तंग राहतं जरा फालतू. मला ते दूध मांजराने खाल्लं हा अडचणीचा विषय नाही आहे. संपूर्ण समजा काय आणि दुसरं त्या दोघांमध्ये जे काही नंतर जे काही 2-3 दिवस जे काही राहतं ना वातावरण, ते खूप एनर्जी खातं आणि अनेक नुकसानं करीत असतात ते शारीरिक मानसिक आरोग्य या दृष्टीने. म्हणून त्या ह्या विचारांची साखळी तुटणे, विसरायला होणे, या सगळ्या गोष्टींना नीट लक्ष देऊन, आणि ह्या सगळ्या गोष्टी ट्रीटेबल आहेत. आयुर्वेद ह्या सगळ्या गोष्टी बारकाव्याने नीट करू शकतो. फक्त ते माहिती पाहिजे हे बरं करू शकतो आपण म्हणून.